कोल्हापूरच्या सहकार राजकारणात सध्या गोकुळ दूध संघावरून चांगलंच राजकारण शिजतंय. गोकुळ बिनविरोध करण्याचा डाव फसला आणि इथेच खरी गेम रंगते आणि सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत कोण कोणासोबत असणार. यामुळे राजकीय घडामोडी देखील घडताना दिसत आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्यामुळे तर चर्चांना उधाण आले. कोण सोबत येणार हे आत्ताच सांगता येणार नाही. परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय. संभाव्य आघाड्याबाबतची अनिश्चितता मात्र कायम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण सविस्तर बोलणार आहोत आजच्या या सकलमच्या व्हिडिओमधून. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर आणि आपण पाहत आहात सकलम. राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की सहकारात राजकारणाच्या चपला बाहेर ठेवल्या पाहिजेत. म्हणजे गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी असा एकंदरीत सुरुवातीपासूनच सुरू होता. मुश्रीफ पाटील दोघे एकत्र येणार अशी चर्चा देखील सुरू होती. पण इथेच भाजपने गेम पलटवला. कारण भाजपला ही एकजूट मान्य नव्हती. कारण गोकुळवर ज्यांची सत्ता त्याची जिल्ह्यातील राजकारणावर मजबूत पकड बसते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळं गोकुळ दूध संघावर गेली काही दिवसापासून महायुतीमध्येच आरोप प्रत्यारोपांची फटाकेबाजी सुरू झाली होती. गोकुळच्या कारभारावरून भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं बिनविरोधचा मूळ मुद्दाच पूर्णपणे बाजूला गेला. यातच आमदार सतेज पाटील यांना थोडं साईडला ठेवण्याची स्ट्रॅटेजी देखील दिसून येते. कारण मुश्रीफ आणि पाटील एकत्र आले असते तर समीकरण भाजपसाठी अवघड झाली असती. त्यामुळं एकाच वेळी दोघांची कोंडी करण्याचा डाव खेळला गेला अशी चर्चा ही जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सुरू आहे. मात्र मंत्री मुश्रीफांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढली जाणार आहे. त्यामुळं आता खरी कसोटी आहे ती सतेज पाटील यांची. गोकुळवर सत्ता टिकवणं म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवणं आहे. त्यामुळं ही लढाई फक्त निवडणूक नाही तर प्रतिष्ठेची देखील बनली आहे. यामुळं गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळते. आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्यामुळे तर चर्चांना उधाण आले. गोकुळच्या निवडणुकीसाठी कोणासोबत जायचे हे आत्ताच सांगता येणार नाही. कोण आपल्या सोबत येणार हे परिस्थितीनुसार ठरेल असं त्यांनी स्पष्ट केल्यानं संभाव्य आघाड्याबाबतची अनिश्चितता कायम आहे. गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता असतानाही प्रशासक नेमला जाणे हा राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सतेज पाटील यांनी थेट सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनाच गोकुळवर प्रशासक हवा होता असा आरोप केलाय. याशिवाय गोकुळवर प्रशासक लादला गेल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केलाय. यामुळे गोकुळच्या कारभारावर राजकीय हस्तक्षेप वाढल्याची टीकाही त्यांनी केली. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची निवडणूक नसून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय ताकदीची चाचणी मानली जाते. अशा परिस्थितीत सतेज पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संभाव्य आघाड्या, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि मतदार संघटन यावर त्यांची रणनीती ठरणार आहे. मात्र एकूणच काय तर त्यांना एकाकी लढावे लागणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे त्यांचा गोकुळच्या निवडणुकीसाठी कस लागणार आहे. तर दुसरी बाजू पाहिल्यास महायुतीकडे सत्तेचा फायदा असला तरी स्थानिक पातळीवरील असंतोष आणि नेतृत्वातील मतभेद याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय पुनर्स्थापनेची संधी देखील मानली जात आहे. किंवा सतेज पाटील यांच्यासाठी गोकुळची निवडणूक ही राजकीय अस्तित्व सिद्ध करणारी असणार आहे. कारण यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार सतेज पाटील यांनी एकाकी लढल्या. यावेळी त्यांना काही प्रमाणात यश मिळवता आलं, मात्र सत्ता राखता आली नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात देखील हे चित्र दिसून आलं. कारण कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी एकही काँग्रेसचा आमदार नाही. त्यामुळं सतेज पाटील यांचं राजकीय वर्चस्व कमी करणे हा अजेंडा देखील भाजपचा मानला जातोय. त्यामुळं एकूणच काय तर गोकुळ देखील त्यांच्या हातातून काढून घेतल्यास आमदार सतेज पाटील यांना आगामी काळात रोखता येणं शक्य आहे. आणि हीच स्ट्रॅटेजी भाजपची सुरू असल्याचं सांगण्यात येते.
याशिवाय गोकुळमधून भाजपला मंत्री मुश्रीफांचे महत्त्व देखील कमी करायचे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता गोकुळच्या आगामी निवडणुकीत कोण कोणासोबत येणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी राजकीय वातावरण तापू लागले आहे. सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या पुढील निर्णयावर निवडणुकीचे समीकरण मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे. शिवाय काही दिवसापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी आमदार अमल महाडिक यांची भेट होते, मात्र हसन मुश्रीफांची भेट होत नाही असा टोला लगावला होता. तर आमदार अमल महाडिकांनी देखील आमदार सतेज पाटील यांची लपून छपून नाही तर उघडपणे भेट होत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कोल्हापूरच्या नव्या राजकारणाची ही नांदी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच आमदार सतेज पाटील यांनी गोकुळसाठी जे सोबत येतील, जे समविचारी असतील त्यांना सोबत घेऊ असं वक्तव्य केल्याने त्यांच्यासोबत आगामी गोकुळच्या निवडणुकीसाठी कोण येणार याची देखील उत्सुकता लागून आहे. मात्र या निमित्ताने प्रश्न असा उभा राहतो की सतेज पाटील गोकुळचे हे आव्हान पेलणार का? कारण गोकुळवर ज्यांची सत्ता त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड मानली जाते. त्यामुळे गोकुळवर सत्ता टिकवणे आमदार सतेज पाटील यांच्यासाठी आव्हान असणार आहे. त्यामुळे हे आव्हान आमदार सतेज पाटील यांना पेलणार काय असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. कारण गोकुळची ही निवडणूक आमदार सतेज पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाची देखील असणार आहे. याशिवाय मुश्रीफ पाटील यांची संभाव्य युती खरंच आकाराला येणार काय, की भाजपचा डाव यशस्वी होणार, अथवा सतेज पाटील यांच्या सोबत कोण येणार, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. एकूणच काय तर गोकुळची निवडणूक म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणाचा ट्रेलर आहे. पुढे अजून मोठा सिनेमा बाकी आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.